सुरुवात झाली आणि तुम्ही बघू शकता केवढे कपल आहेत आता इथं 1 2 3 4 त्यात आपले एक कपल चालू आहे. शूट चालूच आहे आता. करून उरकून घेऊया शूटमध्ये आता. चला विठ्ठलवाडीमध्ये ना या बाजूला फोटो काढायला अजिबात येऊ नका. अजिबात म्हणजे अजिबात आवरून वगैरे या साईडला कुणी खाली जाऊ नका फोटो काढायला. या बाजूला खाली. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत नावटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आपल्याला आज आहे शूट संक्रांतीनिमित्त. तर आधी शूट करायचं आहे ते. तर चला निघूया. महाराजांचं आवरून झालेले. तर वनेचा आज वर्क फ्रॉम होमच आहे. वनेचा बसली अभ्यास कामाला आणि रुद्र आपला गेला आंघोळीला. तर चला निघूयात आता. जाता आधी कुठेतरी नाश्ता करून घेऊ. चलो शूटला जायच्या आधी म्हणजे नाश्ता करावा पोटभर. आलो आपलं श्रीरामाच्या पोहे बालाजीनगरला जाईल तर खायला. तू आता पोहे खाऊ. तो भूक लागली पोहे हा नाश्ता झाल्यानंतर चहा तर झालाच पाहिजे. मग आपलं चहा घ्यायला ठरलेलं ठिकाण 2-3 ठिकाणी त्यातलं एक म्हणजे आता थोडी चालू आहे मस्त तिथं चहा घेऊयात. चला गरम चहा पितो जयशंकर टी स्टॉलला. तर गरम चहाने आता सुरुवात करू आपण. आता काय निवडणुकीची तयारी जोरात चालू आहे. आता सगळीकडेच चांगली आणि फुल तयारी आहे. निघालो की शंकर मठाच्या इथं आता येईल सुरुवात झाली प्रचार समारंभाला राष्ट्रवादीने. तर पोचलो आपण लोकेशनला. आता तिथून आज जायचं आहे सरळ विठ्ठल मंदिर आहे. विठ्ठल मंदिराच्या तिथं आपल्याला शूट करायचं आहे. परवा आपण केलं तिथं. परवा नाही 5-6 दिवसापूर्वी केलं. चला तर जाऊयात आधी. इथं पोहोचले तर त्यांची तयारी चालू आहे. चालू राहू दे त्यांची तयारी. त्यांना म्हटलं हे लोकेशन खास आहे पण ही गोष्ट मी जाताना सांगेल इथं. त्याची काळजी घ्या सगळ्यांनी. आणि जर मेकअप करून कुणाला बोलवणार असेल इथं शूटला तर आवर्जून एक काळजी घ्या. ती जाताना मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि लोकेशन पण दाखवत. शक्यतो तिथं कपलला किंवा लेडीजला त्या साईडला घेऊनच जाऊ नका शूटसाठी. खूप महत्त्वाची जागा आहे. जाताना तुम्हाला दाखवतो. सुरुवात झाली आणि तुम्ही बघू शकता केवढे कपल आहेत आता इथं 1 2 3 4 त्यात आपले एक कपल चालू आहे. शूट चालूच आहे आता. करून उरकून घेऊया शूटमध्ये आता. चला शूट झालं कंप्लीट. म्हटलं आता विठ्ठलाला पाया पडून जावं म्हणजे. खूप सुराख असं मंदिर आहे सुरेख एकदम. चला दर्शन घेऊ म्हटलं माऊलींचं. पांडुरंग तो माऊली खूपच छान आहे असं. तर खूपच जुनं मंदिर दिसतंय. मी तर पहिल्यांदाच आलो आहे. आपल्या एरियात एवढी छान मंदिर आहे माहितीच नाही आपल्याला. म्हणजे फिरणंच होत नाही अशा गोष्टींना. तर काय आता करणार आपण. तरी खूप असं सुरेखीन खूप मोठं आहे. पटांगण काय विषय नाही. हे बघा किती छान आहे. अजून बाहेर पण असंच आहे एवढंच मोठं. माऊली विठ्ठल 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 सगळे आपले सर्व अवतार आहे तिथं. तुम्हाला दाखवतो. मत्स्य अवतार, कच्चा अवतार, वरा अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम, राम, बोधी, कल्की अवतार. तर देव आपल्यासोबत नेहमी आहे. त्यामुळे काय काळजीच करायची. खूप मोठं असं हे मंदिर आहे. आणि आपल्या महादेवांची पण इथं पिंड आहे. तिथे दर्शन घेतलं मी. खूप मोठं मंदिर आहे खूप. तर चला निघूयात आता इथं. हर हर महादेव शिवशंकर शंभू. एवढं मोठं पटांगण आहे बघा. पण आपण इथं निघालो. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच की विठ्ठलवाडीमध्ये ना या बाजूला फोटो काढायला अजिबात येऊ नका.
अजिबात म्हणजे अजिबात आवरून वगैरे या साईडला कुणी खाली जाऊ नका फोटो काढायला. या बाजूला खाली अजिबात जाऊ नका. चांगली गोष्ट सांगतोय. पटली तर घ्या, नाही तर विषय सोडून द्या. पण विठ्ठलवाडीमध्ये विठ्ठल मंदिरात फक्त तिथं दर्शन करा आणि तिथंच फोटो काढा. नदीच्या या किनारी जाऊ नका अजिबात. फोटो काढायला जागा अजिबात चांगली नाही ती जा अजिबात म्हणजे अजिबात. निघूया. या रुद्र मला आज बरोबर इथं सापडला. आता याचं परवा पोट दुखत होतं आणि याला काय बाहेरचं खायला सांगितलं नाहीये. आणि हे तिघं बघा पार्टी चालली तिघांची पार्टी चालली. हा, मजा करते तिघं पण. आणि मला पण विचारतात वडापाव खायचा आहे का. काय रुद्र पोट बरं आहे का. आहे ना बरं. पोचलो घरी आणि हे तिघ हा ही आणि हा असे ना वडापाव खात होते. काय का तिथे हा वडापाव गेलते का तुम्ही ज्या कामासाठी गेलते. आणलं का बघू पेन्सिल का. चला तुम्ही. ब्रिज आहे की ब्रिजवरनं गेले असते की. तर आमचा सर्वात मोठा सबस्क्रायबर आम्हाला आज भेटला. ती मला म्हटली काका मी तुमचे व्हिडिओ बघते आणि मी तुमच्या चॅनलला पण सबस्क्रायबर केली. माझ्या खास मित्राचीच मुलगी आहे संतोषची. आणि ती म्हटली मी सबस्क्रायबर आहे. संतोषची मुलगी आहे. आता ते इथंच राहायला येणार आपल्या समोरच आहे ना आमच्या इथे. बाय. तर काय मग थोडा आराम केला. मग आता उठलो मग अशी. आता वनितांनी आज स्वयंपाकाचं डिपार्टमेंट स्वतःकडे घेतलंय. तर मला लावलं कामाला गॅस बंद करावं. मग काय आता करूया गॅस बंद. आता जेवायचं म्हटल्यावर तर गॅस तर बंद केलाच पाहिजे. मॅडम बसल्यात मस्तपैकी त्यांच्या जागेवर सिरियल बघत. अरे रुद्र गेला आपला खेळायला. आज खूप खुशच होता रुद्र. नुसताच पळतोय बाहेर आल्यापासून. चला आज निवंत होतं तो म्हणलं जरा हॉलिवूड पिक्चर बघा. मग फास्टेस्ट फ्युरियस्ट आपला रॉकचा बघत बसलोय. हिला काय आवडत नाही असले पिक्चर. हिला आपल्या सिरियल राडा रेडीच्या काय ग राडा रेडीच्या लग्नानंतर होईलच प्रेम काय आलं पुढं बघते चालू आहे. सांगल कळलंच लवकर काय झालं ते. चला बघूयाच मग. म्हणजे ही रडली तर समजायचं की सिरियस चाललंय आणि हसत असेल तर सगळं व्यवस्थित चाललंय सिरियलमध्ये असं समजायचं. मग चला आपण बघत बसूयात आपला मूवी. तर आम्हाला घरामध्ये आता मच्छर पकडणारी नवीन मशीन सापडली आहे. खतरनाक. कसा पकडलेला बरे तर कसा मच्छर येऊ असा. आणि कसं गेला तो हात पकडल्यावर कसा गायब झाला. वा जादू झाली. आणि त्याने असा गपकन पकडला मच्छर. तिला वाटलं मी याला का काय बघितलं तर उडून गेला. अशी करते चमायला अशी येडी. आकर तर आकर ना मी इकडनं अशी थ्रो करतो आणि घशात जाईल. आकर तर बघू ना. शर्मा तर कसं असं सणसूद असला की मी फोटो काढतो आपल्या फॅमिली मेंबरचे. आणि मधुवहिनी राहतात. तर मधुवहिनींनी काय डायलॉग मारला तर मी सगळ्या गावांच्यात सर्वात सुंदर दिसते ना म्हणून माझा तुम्ही फोटो काढत नाही. बोलले का नाही खरं सगळे प्रूफ आहे तिथं. 4ची मेजॉरिटी अशा या बोलल्या की सर्वात मी सुंदर दिसते ना गावांमध्ये म्हणून माझा फोटो काढत नाही. तुम्ही लाजल्या त्या. तर आजच्या व्लॉगला आपण इथे समाप्त करूयात.